महू धरणग्रस्त आपल्या न्याय हक्कांसाठी आणि बाधित गावांच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी धरणग्रस्त आज गुरुवारी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। महू धरणावर ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण आजपासून आरंभले होते। यावेळी आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास प्रसंगी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला होता। याबाबत अधिक माहिती अशी की 28 वर्ष या धरणाचे काम सुरू असून अद्यापही काम पूर्ण न झाल्याचे कारण पुढे करून पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत। पाणी क्षमतेने भरले असतानाही बोटिंगची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे येथील धरणग्रस्त आज धरणसरावर आमरण उपोषणाला आज त्यांनी प्रारंभ केला होता। यावेळी आमदार शशिकांत शिंदे, पर्यटन सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुशील गोळे, उपाध्यक्ष रोहिदास रांजणे, सचिव गोपाळ बेलोशे, सदस्य राजकुमार गोळे, विलास रांजणे, रमेश रांजणे, भानुदास गोळे, सुभाष गोळे, हरिभाऊ गोळे, प्रकाश गोळे, सदाशिव गोळे, ज्योतिराम गोळे, संतोष बाजीराव रांजणे, त्याचबरोबर संतोष गोळे, रघुनाथ गोळे, शिवराम गोळे, धर्मा गोळे यांच्यासह मोहनराव शिंदे आदी यावेळी उपोषणाच्या स्थळी उपस्थित होते। यावेळी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली। मात्र दुपारी उपोषणस्थळी जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, त्याचबरोबर महू धरण प्रकल्पाचे उपअभियंता बर्गे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमेत उपोषणकर्त्यांची दुपारी 3 वाजता भेट घेतली। सुमारे 1.5 तास उपोषणकर्त्यांशी चर्चा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कोळेकर त्याचबरोबर बर्गे यांनी केली। या बोटिंग सेवा सुरू करण्याबाबतच्या नियम व अटी शर्तींचा त्यांनी उपोषणकर्त्यांसमोर या अटी व शर्ती मांडल्यानंतर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उपोषणकर्त्यांची 2 दिवसात पाटबंधारे कार्यालयात बैठक आयोजित करून येथील बोटिंग सेवा सुरू करण्याबाबत शासन आदेशात ज्या अटी शर्ती आहेत यामध्ये आपणास सहकार्य कसे करता येईल या दृष्टीने पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांच्याबरोबर उपोषणकर्त्यांची 2 दिवसात पाटबंधारे विभागात बैठक आयोजित करण्यात आली। उपोषणकर्त्यांनी यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून 4 वाजता अखेर हे उपोषण सोडण्यात आले। या ठिकाणी जे उपोषण करणारे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावरती चर्चा केलेली आहे। त्यांची जी मागणी आहे की नौकाविहार करण्यासाठी जी परमिशन द्यायची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे। तर याबाबत प्रस्ताव तयार करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर CE यांच्यामार्फत तो शासनास सादर केला जाईल आणि शासन स्तरावरती याबाबत निर्णय घेतला जाईल। तर आम्ही प्रशासन आणि नागरिक प्रकल्पग्रस्त सर्व मिळून यामध्ये पाठपुरावा करू आणि या ठिकाणी आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे। आज या ठिकाणी त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे।